विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीषा पाटील तुम्हाला रोजचाच प्रमाणे आजही सामान्यांचा भाग घेऊन आलेलो आहे। सामान्यांच्या भागामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासत असतो ते महत्त्वाचे मुद्दे ते आपल्या लक्षात कसे राहतील याचा एक तुम्हाला एक भाग सांगतो। बघा, कोणताही भाग आपण एकदा वाचला तर लक्षात राहत नाही, तो आपल्याला जवळजवळ 50% कदा लक्षात राहतो। कधी कधी आपण एखादा प्रश्न 50% म्हणजे त्याचं उत्तर आहे ना आपल्याला हे किंवा ते वाटत असतं। त्यासाठी काय लक्षात ठेवायचं, तीच गोष्ट तीनदा वाचन करा। तीनदा वाचन केलं तर ते 50% वर तुमचं पुढे जातं 90-10%। पण एक्झॅक्ट कन्फर्मेशन आपण म्हणतो कन्फर्म तेच उत्तर आहे, यासाठी तुम्हाला लागते प्रॅक्टिस। आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल। त्या मुद्द्यांवर तेच मुद्दे सारखे वाचा। एक पुस्तक 10 वेळा वाचा, 10 पुस्तकं 1 वेळा वाचू नका। एकच पुस्तक 10 वेळा वाचा, तेव्हा तुम्हाला परफेक्शन येईल आणि ते परफेक्शनच तुम्हाला मेरिटमध्ये बसवेल। त्याच मेरिटमध्ये बसण्यासाठी आज महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलोय। ते महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत ते बघूया। 2025 ची कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धा कुठे पार पडली तर इंग्लंडमध्ये। कुठे पार पडली? इंग्लंड। 2029 ची चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात पार पडणार आहे? भारत। वनतारा वन्यजीव संवर्धन केंद्र हे प्रामुख्याने कुठे उभारण्यात येणार आहे? तर गुजरातमध्ये आहे। असं कोणतं राज्य आहे जे आपला स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर आसाम। जागतिक हिमनदी दिन हा प्रामुख्याने कोणता आहे? तर 21 मार्च। देशातील पहिला AI जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग। खेळातील ऑस्कर पुरस्कार म्हणून कोणाला पुरस्कार ओळखला जातो? कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर लॉरियस पुरस्कार। हा एक महत्वाचा पॉइंट आहे। लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 चा कोणाला घोषित करण्यात आला? कुमार बिर्ला यांना। सागरी जनगणना 2025 कितवी आहे? 5वी। अहमदाबाद विमान दुर्घटना संबंधी समिती कोणती नेमण्यात आली? तर गोविंद यांची समिती नेमण्यात आली। बघा, हे सर्व मुद्दे जसे तुम्हाला महत्वाचे वाटतात तसेच अनेक मुद्दे मी एवढ्या दिवसात जवळजवळ 50 ते 70 व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। की मुद्द्यांचा तुम्ही नक्कीच अभ्यास करत असाल हेच अपेक्षित करतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू।